वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला जो 11th चॅप्टर आहे सर्कल. तर त्या सर्कल चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 43 जो आहे तर त्याचे सोल्युशन्स त्याचे आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्कल चॅप्टर प्रॅक्टिस सेट 43 तिन्ही जे क्वेश्चन आहे त्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण बघणार. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. 4 ऑप्शन दिले, त्यातला करेक्ट ऑप्शन चूज करायचा. पण तो कसा सोडवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. याचे 2 आर्क दिले, AX B आणि AY. म्हणजे एखादं सर्कल आहे समजा, त्या सर्कलमध्ये इथे मी ड्रॉ करतो म्हणजे लक्षात येईल. समजा हा सर्कल आहे, तर या सर्कलमध्ये 2 आर्क दिले. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथे दिलाय AXB 120 डिग्री म्हणजे तो 180 पेक्षा स्मॉलर आहे. म्हणजे कसला आर्क आहे, मायनर आर्क आहे. मग आपल्याला मेजर आर्क फाइंड आउट करायचा. तर समजा सर्कलचा सेंटर O आहे आणि पहिला जो आर्क दिलाय तो कोण दिलाय, AXB. AXB किती डिग्रीचा दिलाय, 120. तर तो जर 360 मधनं मायनस केला तर राहिलेला आपल्याला जो AYB आहे हा आर्क इथला तो मिळून जाईल. तर त्यासाठी काय करूया, फॉर्म्युला लिहूया, मेजर ऑफ मेजर आर्क. कारण हा AYB कोण आहे, मेजर आर्क आहे. देअरफॉर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया, measure of major arc is equal to 360 degree minus measure of minor arc. आता इथे मेजर आर्क कोण आहे, मोठा आर्क कोण आहे यातला, दोन्ही मधला कम्पॅरेटिव्हली AYB. त्याचं नाव इथे लिहूया. जस्ट म्हणजे याच्यामध्ये थोडंसं इकडे लिहितो मी, मेजर ऑफ मेजर ऑफ आर्क, मोठा आर्क कोण आहे त्यातला, AYB इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क कोण आहे, तर मायनर आर्क आहे AXB. तो त्यातून मायनस करायचा. सो 360 मायनस हा किती दिलाय, 120 दिलाय ना. क्वेश्चन मध्ये बघितला हा 120 डिग्री, त्याची व्हॅल्यू इथे दिली 120. 360 मधून तर 120 मायनस केले 0, 4 आणि 2 येणार. म्हणजे किती येणार, AXB चा मेजर किती येणार, 240 डिग्री. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन 3 240 डिग्री. सॉरी, ऑप्शन 3